हॅलो, नमस्कार सर्वांना. तर चला, आज खूप दिवसांनी व्हिडिओ येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 किलोच्या कैरीचं अचूक प्रमाणाचं लोणचं कसं बनवता ते या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर आम्ही आता बाजारातून 3 किलो कैऱ्या आणल्या आहे आणि त्या स्वच्छ पुसून घेतल्या. आता त्याला आहे ना मीठ आणि हळद लावणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही. आता इथे पहिले मीठ लावते. चला, मी इथं हळद टाकून घेते आणि आता सगळं मिक्स करून घेऊ. सर्व कैऱ्यांना हळद आणि मीठ व्यवस्थित लागली पाहिजे. आणि आता हे लोणचं हळद आणि मीठ एकत्र कैऱ्यांना लावल्यानंतर मग हे 2 ते 3 तास आहे ना कपड्यामध्ये, स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. कारण मिठामुळं कसं, मीठ आणि हळदीमुळं कैऱ्यांना पाणी सुटतं. तर मग ते पाणी पूर्ण निघालं पाहिजे. त्याच्यासाठी मग ते कपड्यामध्ये ना बांधून ठेवावं लागेल 2-3 तास. झाले पूर्ण मिक्स. वेदांत, काय करतोय तू? काय करतोय तू? काय करतोय? बोलतो बघा, मम्मीला मस्त मदत करतोय तो पण. इथे बघा, आता प्रत्येक कैरीला मीठ आणि हळद आहे ना लागल्या गेली आहे. तर अशा तऱ्हेने लावून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर आता मी कपड्यामध्ये बांधते. नको वेदांत, नको बेटा. तू काय करते सांग बरं, काय करायचं? हे काय काय आहे? काय आहे? कपडा. थांबा, आता कपडा. कपड्याला पण नाही पुसलं. हे बघा, मी आता कपड्यावर टाकून घेते. इथं मी म्हणजे उपरण्याचा कपडा घेतलाय, म्हणजे व्यवस्थित पाणी पण चिरपल त्याला. आता हे ना घट्ट बांधून घ्यायचं 2-3 तास आणि मग 2-3 तासानंतर मग त्या रात्रभर ना मी सुकत ठेवणार आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या लोणचं तयार होणार. आता असं घट्ट बांधावं लागेल. चला, इथे आहे ना हे बघा बांधून ठेवलंय आता मी. आता हे चाळणीत ठेवायचं, म्हणजे याला पाणी सुटलं तर मग हे चाळणीतून याच्यात पडेल. अशा तऱ्हेने आता 2-3 तास असंच बांधून ठेवणार आणि मग नंतर सुकायला ठेवणार पण रात्रभर. नको बेटा, नको. याच्यात ठेव. हे बघा, इथं बघू शकता एवढं पाणी निघालंय आणि आता आपण सुकायला ठेवू. आता 3 तास झाले याला कंटिन्यू बांधून ठेवलंय असं. पाणी
वेदांत काय बडबड करतोय? अशा मोकळ्या सुटसुटीत करून घ्यायच्या. हा ते येलो पाणी ते येलो. आता या रात्रभर सुकतील मस्त. मग आपण सकाळी लोणची घालू. हे बघा इथं कैऱ्या आपण हळद मीठ लावून ठेवल्या होत्या. तर आता त्या मी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ बनवते. तर आता त्या सुकल्या आहे व्यवस्थित. आणि मग आता आपण लोणची बनवायला सुरुवात करूया. तर 3 किलो कैऱ्यांसाठी मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर 1 किलो तेल इथं मी गरम करून घेतलं आहे कडकडीत. त्याच्यात गरम करताना 2 लवंग ॲड केले आहे. ते चांगलं असतं तेल गरम करताना त्यात टाकलेलं. आणि इथं बघा बडीशोप घेतली आहे, लवंग घेतली आहे, काळे मिरे घेतलेले आहे. आणि इथे बघा मी अर्धा किलो ही मोहरीची डाळ घेतलेली आहे. कारण खार जास्त होण्यासाठी मी ते अर्धा किलो घेतलेली आणि इथे बघा लोणचे मसाला, रामबंधू लोणचे मसाला. आणि त्याच्याबरोबर मी आपल्या घरातलं हे लाल तिखट पण यूज करणार आहे. आणि इथे मीठ घेतले. तर मीठ थोडं आपण जास्त प्रमाणात वापरू कारण लोणचं वर्षभर टिकण्यासाठी. तर चला मग आता सुरुवात करूया आपण लोणचं बनवण्यासाठी. इथे आता मोहरीची डाळ टाकून घेऊ आपण सर्वप्रथम. ही मोहरीची डाळ कोणी कोणी मिक्सरमध्ये पण बारीक करून घेतं. पण आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळे आम्ही अख्खी घेतली. हे वेदांत घे तुला खेळायला लागेल. त्याच्यानंतर बडीशोप, बडीशोप, लवंग आणि काळे मिरे. हे लाल तिखट वापरलंय. इथे लाल तिखट ऍड करते. आता मीठ. मसाला टाकते. डायरेक्टली थोडंसं तेल टाकते, नंतर टाकावं लागणार. तर इथे बघा आता तेल ऍड करते. तेल कोमट झालेलं आहे. तर सर्व तेल नाही ऍड करत आहे. नंतर मग बाकीचं उरलेलं तेल मी नंतर ऍड करणार आहे. आता इथे बघा आपण सर्व मसाले मिक्स करून घेतो. सर्व मसाले मिक्स करून घेतो आता पहिले. आवाज नाही येणार. असं व्यवस्थित सर्व तेल मिक्स करून घेतलं आता. वास मस्त येतो. वेदांत काय केलं हे आपण? काय केलं? लोणचं, कैरीचं लोणचं. हा, आत्ताच मस्त वास सुटला लोणच्याचा. मुरल्यानंतर मस्त लागेल. इथे ना लोणच्याच्या कैऱ्या मी मिक्स करून घेते थोडं थोडं टाकून.
केल्यावर मस्त दिसते ना, मस्त कलर आला लोणच्याला. इथे आहे ना अजून लोणच्याला तेलाची गरज आहे, कारण 1 किलो तेल घेतलं होतं मी, पण आम्ही कसं खार जास्त करतोय ना, त्याच्यामुळे मग तेल थोडं जास्त लागेल. तर मग टोटल 1.25 किलो तेल होईल. लोणचं आता या खारमध्ये भरून घेते. लोणचं आता भरलं आहे. तर मग आता याला आहे ना कपडा, व्हाईट कलरचा असा कपडा ठेवायचा आणि मग झाकून ठेवून आता हे कमीत कमी 10-15 दिवस लागेल मुरायला. चला चला अशा प्रकारचा कपडा इथे बघा बांधून घेतला आहे. तर आता हे लोणचं मुरण्याची वाट बघावी लागेल. तर चला इथेच व्हिडिओ एंड करते. आय होप तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. श्री स्वामी समर्थ.